राम राम मामा. राम राम. काय नाव आहे तुमचं? विक्रम पाटील. बर, गाव? दिंडोरीची सध्या निवडणुकीचं वातावरण आहे. काय अजून सगळी मी इकडं मी तिकडं असं चालू आहे. आमदारचं कामकाज कसं आहे भागात या? चांगलं आहे. विद्यमान आमदार चांगलं आहे. बर, काय विकास कामं केली का नाही गावातली? गावातली तालुक्यात तर केली. गावात काय? गावात बी केली ती. बर, झाली ती बऱ्यापैकी. बर बर बर. मग काय यंदा कोणाला आमदार करायचं? अनेक जण इच्छुक येते विविध पक्षातली. पालखी असतील, सावंत असतील, परिचारक असतील, अवतडे तर आहेतच. कोणाला करायचं आहे? आमदार आता उमेदवार उभा राहण्यावरून पुन्हा ठरते. बर कोण उभा राहते बघायला. बर. पाच आहे ती उमेदवार 5 आहेत. 5 पाच उमेदवार आहेत ते म्हणजे इंजिन धावतं इकडं. इंजिन आहे, कमळ आहे, तुतारी आहे, काँग्रेस आहे. तुम्हाला कोण पडते? कमळ आहे. आम्हाला आता काय दुसरा धरून चालतो का? कोण मग आता कोणाला करायचं आमदार? समाधान. का हो? कामं केली ते नव्हता. बर, कामं केली ती? चांगली काम केली. दिसत नाही ते काम कामं काय केली नाही म्हणते ती. चिकूला येईल पुढं रोड आता ही रस्ता मंजूर चिकूल झाला पण मंजूर आहे ते रस्ता. आता ग्रँट नाही ती त्यामुळे तर अडकले. बर, निधी आलाय, मंजूर आहे. मंजूर आहे. बर, कामं फक्त राहिली ती व्हायची थोडीफार. कामं राहिली ती. बर बर. आज दुसरी तिकडे ती भालकी येणार, सावंत येणार म्हणते ती लोक. बालकी सावंत ही आमच्या ओळखी सुद्धा नाही. ओळखी नाही ती. काय तर बर. काय तेव्हा इकडे गावाला मतापुरतच येते. मतापुरतं येते ती. ह्याच्या अगोदर कधी आलती आधी मध्ये कुठं काय? आधी मध्ये का इलेक्शनच्या टायमाला येते. इलेक्शनच्या टायमाला? बर बर बर. आता विद्यमान आमदारांनी कामं केली म्हणताय काय मग? होय. बर, मग आता कोणाला म्हणून निवडून देणार तुम्ही? आता बघा त्यातनं ते विद्यमान आमदार तर पहिलाच आहे. बर. पुन्हा त्यातनं आणि एखादा दुसरा जर चांगला असला तर ती जनता काय करते काय माहिती आहे. आपण आता काम करणाऱ्या माणसाला निवडून देणार म्हणते जनता. काम करणारच देणार आहे जनता. मग त्याच्या काम करणारी जनता मग हीच आहे की मग विद्यमान आमदारच आहे की मग सध्या आता? तीच आहे सध्या तीच आहे आता आमच्याकडे. त्याला देणार का नाही? मग कसं करणार आहे? देणारी त्याला देणार आहे काय? बर. भारत नाना बरोबर अवतडे बरं आहे. अवतार नाही बरोबर. अवतडे बरं आहे. काय भारताला चोरच होता नुसता. बर, काम करत होती का नाही अगोदरचा आमदार? तशीच काम बर ते परिचारक तर काय निवडच बाद. बर. नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? विलास अण्णासाहेब इंगळे, गाव? खन्नाळ. बर बर बर. काय हो सध्या काय कसं आहे कामकाज आमदारांचं? हे एक नंबर. बर. काय काय काम, विकास काम काय केले गावासाठी? विकास कामं गावाचं रस्ते सगळं झाले होतं. बर कमसिद्राचं मंदिर झालं या. बर पुन्हा हॉल बिल सगळं एकदम जवळजवळ एक 8-9 कोटी रुपये आमच्या गावाला निधी दिलाय. बर. एवढं दिलं नाही ती? होय. बर 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 बर. काय काही लोक म्हणते ती काय विकास काम केलं ना आमदाराने विद्यमान, नुसतं एवढा मोठा निधी आणलाय कागदोपत्री. अहो साहेब कसं असते गरीब पैसे लोक असतील ती तर असं बोलतच असते. पण आमच्या समोर आता आम्ही त्याच पॅनेलची माणसं आहे. मला काय मी समाधान काय आणि ते दुसरं कोण जरी उभं राहिला तर आम्ही पहिल्यापासून अवतडे की जे आहे बघा आपल्याकडे. बर, त्यांना मतदान करताय? होय. बर बर बर. मग आता या निवडणुकीत कशामुळे आमदार करावं, म्हणजे काय म्हणून आमदार करावं? आता अवतड्यांना? आमची कामं केली म्हणजे आम्हाला त्यांच्या मागे जाणं भाग आहे. बर, कामं केली ती? बर. समाधान दादा आमच्या इथं भरपूर कामं केली. आता या निवडणूक अनेक जण इच्छुक आहेत की हो? सावंत अनेक जण इच्छुक आहेत या आमदारकीसाठी. सावंत असतील, बालकी असतील, जरी कोण जरी धोत्रे असतील. बरं का, हा. कोण जरी हा. असलं तरी आम्ही मतदान ही समाधान दादाला करणार. बर, दादानच करणार. येतील निवडून? होय. राम. का हो मामा, काय नाव तुमचं? सदाशिव बर बर बर. कसं आहे कामकाज गावात? काही चांगला आहे. कोण आहे आमदार? समाधान होतं. बर, काय काय काम केली गावात? गावाला आहे विकास निधी दिला आहे. तरी रस्त्याची कामं झाली. तुम्ही गावात राहिलाय, वाडे वस्तर आहे? मी वाडीवर आहे. तुमच्या वाडे वस्तर झाला का? रस्ता झालाय का? झालंय. झालाय का? बर. कोणी केलाय? आमदारनं? आमदारनंच केलं. बर बर. त्याचं बोर्ड लावलाय. आमदारनंच केला. आमदारनंच केलाय होय? झाला. बर बर बर. निधीत नाही त्यांच्या झाला. इलेक्शन लागले माहित असेल झाले लागले की. आमदारकीचं. पुढच्या 24ला पंचवार्षिकला कोण कोण आमदार करा वाटते तुम्हाला? अनेक जण इच्छुक आहे ती. इच्छुक जे आहे ते, परंतु मागल्या 10 वर्षापूर्वी जे समाधान दावा राहिले तेव्हा आम्ही त्यांना जाहीरच पाठिंबा दिला.
बर म्हणजे मतदान केलं मतदान केलं आमच्याकडे बालकी होती मागच्या 10 वर्षाखाली दादाजीच माणसं बर 2 दात आहेत ती आता कोणती आम्ही समाधान झालो. बर समाधान तेच नाव आहेत ना. त्यांना का दावा वाटतं तुम्हाला आमचं आता गाव तालुक्यात आहे प्रॉपर आहे आम्ही गेलं तर इथलं सहज उठून त्यांच्या ह्याच्यावर जातो ना. पण ती काय फोन उचलत नाही काम करत नाही म्हणते ती लोक फोन उचलते लगेच. बर आता लावले नवनाथनं फोन लगेच उचल. उचलला बर लगेच उचलतात त्या फोन काय मग आजपत्र पंढरपूरला देऊन काय करायचं आम्ही आजपत्र ह्यांना दिलं त्यांना दिलं आमच्या तालुक्यात देऊन बर 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 मग आता कोणाला देऊ वाटतं तुम्हाला आज सावंत बी आहे घेऊ आणि सावंत आमचं त्यांची ओळख सोडून नाही. गावात कारखाना वाटतं इकडे सुलवून गेला काय लवकर आज आमचं काय तर जायचं आहे त्यात. बर बर जात नाही हो तुमचा जात नाही. मग ती बी उभारली की आमदार गेलं उभारणार आहे की? राहिली तर राहिली पण आम्ही दादाला सोडणार बर समाधान सोडणार नाही कारखाना दादा तर आहे हा कारखाना दादा तर आहे कोणाचा समाधान दादा बर कुठं इकडं आहे काय आहे. बर 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 मग आता काय येणाऱ्या निवडणुकीत अनेक जण इच्छुक येते सावंत येतं बालकी येतं आहे की परत मग परिचारक येतं अवतडीत राहतं आम्ही इच्छुक समाधान दादा बर निश्चित येणार नमस्कार नमस्कार काय नाव आपलं रविकुमार शिंदे बर 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 गाव खोमनाळ बर बर किती लोकसंख्येचं गाव आहे होय गाव एक आहे 2,500-2,500 लोकसंख्या. बर 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 काय सध्या निवडणुका लागतायत माहित असेल तुम्हाला होय, होय. आमदारकीच्या निवडणुका लागतात काही दिवसांवर होय आले जवळच आले बरं बरं काय हो मग पंढरपूर मंगळवाड्यामध्ये काय कसं काम करायचं आमदारांचं सध्या समाधान दादांचं चांगलं आहे की काम बर काय काय विकास कामं केली ती काय मोठ्या प्रमाणावर निधी दिलाय बरं. असं काही नाही की बाबा तालुक्यातलं या गावाला दिलाय त्या गावाला दिलाय प्रत्येक गावाला दिलाय कोणताही विरोध वगैरे न बघता बर एक, बर जनतेने आपणाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलंय बर एवढंच लक्षात घेऊन कोणताही विरोध न बघता प्रत्येक गावाला मोठ्या प्रमाणावर निधी दिलाय आता या गावासाठी किती निधी आला या खोमनाळ आमचं गावासाठी गाव एक 2-2.5 हजार लोकसंख्येचं गाव आहे बर तरी पण 11 कोटी 1 लाख रुपयाचा निधी आमदार साहेबांच्या माध्यमातून आलेला आहे बर एवढा निधी आलाय आलाय बर बर काय विकास कामं केलं नाही म्हणते ती काही लोक कागदोपत्र नुसतं निधी आणलाय काय कसं हो? नाही विरोधक काय म्हणलं होते 100% तसं बोलणारच बर. विरोध करायचा म्हणल्यावर काही जण मान्य करणारच नाहीत बर की बाबा काम झालंय बर परंतु तुम्ही बघताय हा सभा मंडप बर तिथं पलीकडच्या बाजूला मंगल कार्यालय हॉल आहे आता ही जे मंदिर आहे तुमचं ग्रामदैवत आहे या ग्रामदैवताच्या सभामंडपासाठी ही सभामंडप कुणाच्या माध्यमातून आलंय हे गावचं कामसिद्ध नगरीमध्ये म्हणजे कामसिद्ध ग्रामदैवत आहे बर. त्यासाठी 2 कोटीचा निधी आमदार साहेबांनी आणलेला आहे बर हे आमदार साहेबांच्या माध्यमातून हा काम आमदार चालू आहे. साहेबांच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या ह्या कारकिर्दीतच आता आलेला आहे बर. आणि ते आताच चालू आहे अजून चालू आहे काम बर बर काय पाण्याची काय अवस्था आहे पाणी आहे गावात बर आहे आणि गावात टाकी आहे पण गावाला भरपूर पाणी आहे काय गावाला आहे पाणी हा. रस्त्याची कशी अवस्था आहे काय याला रस्ते- जायला रस्ते आहेत तरी पण आमदार साहेबांच्या माध्यमातून बरेच रस्ते आता झालेत बर अजून कामच चालू आहेत बर तुम्ही जर गावातून आता बघितलं तर बर. जागोजागी नवीन कॉन्क्रीटचे रस्ते दिसतील बर खोमनाळमधून जाणारा हा हिवरगावचा रस्ता बर. झालेला आहे बर पुन्हा खोमनाळ डोंगरगाव रस्त्याचं काम चालू आहे बर अजून असं बऱ्याच ठिकाणी गावाच्या चारी विविध बाजूनी- कामं हा, विविध केली कामं असं चालूच म्हणताय. आहे हो. आता बरं या निवडणुकीमध्ये अनेक जण नेते मंडळी उभारणार आहे ती विविध पक्षातील किंवा आता समजा आता सावंत असतील बालके असतील परत दिलीप धोत्रे असतील परिचारक असतील किंवा आता मग समाधान अवतरे विद्यमान आमदार असतीलच आता बरोबर आहे. या चेहऱ्यापैकी तुम्हाला कोणाचं काम पडतं आणि तुम्हाला पुढील आमदार कोण व्हावं असं वाटतंय नाही आता पोटनिवडणुकीनंतर हा ठराविक कालावधी थोडाच कालावधी भेटला समाधान दादांना बर. त्या कालावधीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी आणला बर. माझं वय आता एक 34-35 आहे मला कळते असं आतापर्यंत बरेच आमदार मी पाहिले बर परंतु यांचा जो कामाचा स्पीड आहे बर. ते अतिशय जास्त आहे बर. एवढ्या 2.5 ते 3 वर्षाच्या कालावधीमध्ये आमच्यासारख्या लहान गावाला 11 कोटी निधी बर. असं प्रत्येक गावाला मी त्या दिवशी कात्राळ या गावी गेलतो बर तिथं पण तिथलं काम बघितलं तिथल्या नागरिकांना विचारलं बर बाँड्रीवरचं गाव आहे शक्यतो एवढ्या बाँड्रीवरच्या गावाला निधी द्यायचा म्हणल्यावर त्या गावाला सुद्धा मोठ्या प्रमाणावर विकास झालेला आहे म्हणजे कर्नाटक बॉर्डरवरच्या हा, गावाला हा. बर बर मग आता असं काम आहे दादांचं बरोबर आता काय बरेच ठिकाणी लोक म्हणतायत की बदल पाहिजे नवीन चेहरा पाहिजे असं म्हणते ती. नाही काय ते विरोधक बोलणारच की विरोधक दुसऱ्यांना सांगणार त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगणार बर. तुम्ही जावा बदल पाहिजे असं पाहिजे तसं सांगून काही उपयोग होत बर. नाही जनतेला दिसलंय काम समाधानदाचं काम असं आहे
काम बोलतंय, बर. तोंड बोलत नाही. बर त्यांचं काम बोलतंय. आता ही- बाकीच्या नेत्यांचं कसं आहे, काम कमी आणि तोंड ज्यादा बोलतंय. आता ही जी तुम्ही विकास कामं आम्हाला सांगितली, तुम्ही त्याची आम्हाला महत्वपूर्ण माहिती दिली, ही जी विकास काम आहे तुम्ही ह्याच्या अगोदर अनेक आमदार निवडून दिले, परत अनेक नेतृत्व या मतदारसंघाचे करत होते. त्यांच्या कार्यकाळात झालं का असं कधी निधी, असा एवढा मोठा कधी काम आलेत का? आमदार झाले, त्या आमदारांनी पण निधी दिला, बर परंतु तो निधी अत्यल्प होता, फारच थोडा होता, बर लाखामध्ये होता. बर. असा कोटीमध्ये निधी देणारा हा एकमेव आमदार आहे बर एवढ्या छोट्या गावाला. कोटीमध्ये बर 2 लाख 4 लाख बर. 5 लाख एवढाच निधी अगोदरच्या आमदारांनी आणलेला आहे. बरोबर. मग जास्त आता या वेळेस कोणाला आमदार करायचं तुम्हाला 2024 निवडणुकीमध्ये? आमदार आता मी समाधान दादाचं काम करतो हे तालुक्यात पण माहित आहे. बर. मी एकटा म्हणून नाही चालणार, बर पूर्ण जनताच म्हणते. बर मी बघितलं बऱ्याच गावाचं, पूर्ण जनता म्हणते फक्त समाधान दादाच पाहिजे. तुम्हाला काय म्हणून पाहिजे, म्हणजे बाकीचे इतर उमेदवार असणार आहेत किंवा? कारण अगोदर बाकीचे पण आमदार होते, त्यांना पण संधी मिळाली होती, परंतु बर. एवढं काम करून दाखवणारा हा एकमेव लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळं जनतेला सांगावं लागत नाही हो. बर. जनता ऑटोमॅटिकच म्हणते. रस्ते दिसतेत, हॉल दिसतेत, सभा मंडप दिसतेत, सर्व काम दिसते, सांगावं लागत नाही जनतेला. जनता ही सुज्ञ आहे, मंगळ पंढरपूर आहे. त्यामुळे ते ऑटोमॅटिकच समाधान दादांना वोट देणार आणि 100% समाधान दादाच पुढं. अजून जर 5 वर्ष लोकांनी संधी आता निवडून दिलं, जर पुढचा 5 वर्ष कालावधी दोन्ही तालुक्याचा अतिशय विकास होईल, काय पालट होईल. समाधान दादा 100% करणार. आम्हाला रामराम आजोबा, राम राम. काय चाललंय? काय नाही, बरं आहे, झाली का सगळी शेतीवाडीची कामं करून? चालू आहे ती. चालू जायचं काय? बर 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 काय गाव काय म्हणते गाव? गाव काय पहिले आहे ते आहे, बर ज्याची त्या पार्ट्या आहे ते आहे ते. कसं आहे कामकाज विद्यमान आमदाराचं? हाय बरं आहे, आम्ही त्या पार्टीतच आहे पहिल्यापासून. बर कामं केली ती का? हाय केली तीच गेली, जे काय आहे ते केले. आता काय त्यानं काय काय करावं. बर 2.5 वर्षात काय जेवढी आहे तेवढी केली पाहिजे असं काय आहे काय? मग आता गावात काय काय विकास केलाय तरी? हा, गावात तरी विकास काय काय केलाय? हाय रस्ते केले तर, बर काय देवळात दिले तर, काय दिलंय, जे काय करायचं ते केलं. पाण्याचं काय? प्यायचं हा, प्यायचं पाण्याचं शेतीचं? हे जे पाण्याची पहिली सोय आहे. बर हाय. शेती पाण्याचं कुठं काय नाही, बरं. एवढं काम राहिलंय आमदार. एवढ्यात नाही का? हा, एवढ्यात केलं नाही का काय? ते 40 दोंड्याचं जे काम व्हायचं बर तेवढ्या नुसत्या वावड्यात झाल्या, पण ते कामाला कुठं पत्याच नाही. बर तेवढं काम नाही. हम्म. बर बर ते इलेक्शनच्या आधी ते काम तेवढं चालू व्हायला पाहिजे होतं. होय. मग लय अजून का ते होईल. आले असते, पण ते होईल काम होईल वाटतंय काय? काय सांगा. बर मग आता निवडणूक लागते माहित ना का? हा, निवडणूक आमदारकीची निवडणूक लागते आहे. लय जण इच्छुक आहे ती. आता सावंत बालकी आहे ती, धोत्रे येते, परिचारक येते, अवताडे येते. काय कोणाला आमदार करायचं यंदा? नाही, आम्ही समाधान करत आहे. का हो समाधान अवतारे का म्हणताय? आम्ही कडे बसून जाईल त्याच्याकडे, पण काय म्हणजे त्याच्या काय बापासून आम्ही त्याच्या पार्ट्याला जाऊ. त्यांना आमदार करण्यासाठी काय? त्यांना काय आमदार करावं असं विचारतोय. काय करायचं म्हणजे नाही झालं तर आमची मतं त्याला आहे. बर तुमची मतं आहे ना ती. हो तकडं काय काय करणार. बर मतं तर जाणार तुमची त्यांना. आमची मतं त्याला जाईल. बर काय विकास केला नाही म्हणते ते आमदारनं काही लोक? म्हणणारी म्हणत असतील. बर मग केला तर आहे का नाही? आम्हाला विकास केला तर बी आम्ही त्याच पार्टीत जाईल, नाही केला तर बी त्याच पार्टीत. बर विकास तरी केलाय गावाला झाला तर का? केलाय मग केलाय. बर 2.5 वर्षात त्यानं काय काय करावं. मग आता हे पुढची 5 वर्ष कुणाला द्यायची ती? आम्ही देणार आहे, पण जनतेने दिलं पाहिजे. तुम्ही मतदान तर करणार आहे? हा, बर चालतं. आमची पार्टी आहे ती आम्ही आहे, पण आता बाकी यांनी दिली पाहिजे. बर अगोदरच्या तशी आतापर्यंत गावातनं मतं कमी आहे ती. बर आता अगोदरचे जे आमदार होते तेवढे त्यांच्या काळात झालता का विकास असा? अगोदर बालकी होते, बरेच होते की अगोदर. बालक्याकडे होते, काम केली ते त्यांनी. बालक्यानं कामं केली नाही ते, पण बालक्यानं रोग बाजार केला हो सगळा. बर त्याचं राजकारण वेगळं होतं, हे राजकारण वेगळं. त्यानं तर रोखारोखी मंगोड्याला गेलं का बाजार केले आणि इलेक्शनच्या टायमाला पाहिजे तेवढं पैसे सोडायचं. हा आधी 5-6 महिने चालू करायचं. हा त्याची खिळी वेगळी होती. मग आता बालकी बरं का अवताडे बरं?
भारताचा आम्ही काही पंचायती कवाच करतो. मग अवतडे बरं का बालकी बरं म्हणलं? आम्हाला अवताड्याच बरं आहे. बरं म्हणताय. आला तर बी आम्हाला ठीकच आहे, नाही आला तर बी ठीक आहे. आम्ही काय ती पार्टी सोडून जाणारी माणसं. नमस्कार आजोबा, नमस्कार. काय चाललंय? हा ठीक आहे. बर, काय शेतीवाडी काय कामं झाली का नाही? झाली. झाली का? बर, काय म्हणतंय गाव? बरं आहे काय? बर. काय सध्या निवडणुकीचं वातावरण आहे, काय हो कसं आहे कामकाज आमदारांचं? चांगलं काम आहे. चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं एक नंबर आहे. बर, काय गावात काय केलेत काम? सर्व विकास काम केले गावात. रस्ते, बर पाणी पुरवठा असू काय सगळे काम. मंदिर, बर निधी बर प्रत्येक रस्त्यावर निधी बर. तुम्ही गावात राहिला वाड्यावस्तर राहिला? गावात. बर, झाले सगळे रस्ते झाले का? झाले. बर. कोमनाला जोडणारे रस्ते सगळे पटेवाडी, देवरगा, कोमना, मांगडा, बर. सगळे रस्ते झाले. बर, म्हणजे सगळ्या बाजूनं रस्ते झालेले हा, आहेत. सर्व. बर. आता सेंटर असल्यासारखं गाव आहे आमचं कोमना. बर, खोमनाळा म्हणजे मतदारसंघाचं, हा नाही मतदारसंघात नाही या तालुक्याचं तालुक्यात. सेंटर आहे काय? बर. काय लोक म्हणते ती काय कामं केली नाही, ती नुसता एवढा मोठा निधी आणला, कागदोपत्री आणलाय, काय खरं आहे का? कागद नाही पर्याय कामं झाली. प्रत्यक्ष बघा तुम्ही. बर जे म्हणते त्यांना येऊन बघा म्हणा. बर. माहिती घेणार झाली. बर, असं आहे का? आता सध्या निवडणुकीचं वातावरण आहे, तुम्हाला तर माहित असेल. अनेक नेते मंडळी इच्छुक आहे ती या संदर्भात. सावंत असतील, दिलीप धोत्रे असतील, प्रशांत परिचारक असतील, अवताडे तर असणार आहेत, परत मालकी आहेत वगैरे. काय हो, कोणा यापैकी कोणाला आमदार बघायचं तुम्हाला यंदा आता यावेळेस? समाधान अवतडे. बर, का हो, काय नेमकं काय? विकास हा भूक बर आमदार. बर फक्त विकास आणि विकास. बर, विकासामुळं. हा विकासामुळे. अगोदर कोणाला निवडून दिलं? अगोदर आम्ही पहिल्यापासून समाधान अवतडे. बर, अवताडेंना. बर. का म्हणून निवडून द्यावं त्यांना? विकास काम केले तुमचे. बर, विकास कामामुळं हा निवडून येतील. हो 100%. राम. काय नाव तुमचं? बर, गाव? बर. काय हो, काय कशी गावात परिस्थिती? कामकाज आहे का विद्यमान आमदाराचं? काम भरपूर केली ती. बर, भरपूर केली ती. बर, काय केली ती? काय या रोडला आपल्याला लेणवी चिंचाळे आंधळगाव रोडला बर 2 कोटी निधी दिलाय. बर, 2 कोटी निधी दिलाय. 2 कोटी निधी दिलाय. बर जवळजवळ सभा मंडपाला 12 लाख रुपये दिले. बर पुन्हा गावात आमच्या व्यायामशाळेत 10 लाख रुपये दिले. बर. पुन्हा वाडी वस्तीवर मुर्मीकरण खडीकरणाला जवळजवळ 30-35 लाख रुपये दिले. किती दिला निधी या गावात? जवळजवळ 2 कोटी 60 लाख रुपये निधी दिला. बर, 2.5 कोटी निधी आहे. जादाच आहे का? हा. बर. काय विरोधक म्हणते ती, काही लोक म्हणते ती काय कामं केलं नाही, नुसता निधी कागदावर आणलाय, कसं हो? कामं तर चालू आहेत ना. कामं झाली. तुम्हाला काय वाटतंय? कामं झालेली आहेत. बर, झाली ती येऊन बघावं. कामं झालेली आहेत. सगळी झाली ते काम? हो. बर. आजच एक आज उद्घाटन झाले एक सभा मंडपात इथल्या बर. चिंचमळ्यातल्या. कोण आलतं उद्घाटनाला? उद्घाटन आम्हीच केलं. बर. पण आपण कसं ते भूमिपूजन केले ना. बर. उद्घाटन म्हणजे ते पूर्ण झालं नाही. भूमिपूजन केले. बर, भूमिपूजन केलं होय? आज बर. काय इलेक्शन लागतंय माहित असेल? इलेक्शन लागलं. हा, आमदारकीचं. आमदारकी लागणार. काय कोण व्हावं असं वाटतंय? अनेक जण इच्छुक येते, बालकी येते, सावंत येते, अवतडे आहेत, परिचारक आहेत. तालुक्यातला आमदार होणार ही आमची इच्छा आहे. कोण जर झालं समाधान अवतडे. का वाटतंय तुम्हाला? तालुक्यातला किती जर केलं तर. आवा तर ते सावंत बी आहे घेऊ. चालता सावंत कुठला आहे? परांड्याला उस्मानाबाद. इथं कारखाना आहे म्हणून की त्यांचा. कारखाना येत आहे म्हणून त्याचं काय झालं. बर, हा? कारखाना झाला म्हणून त्याचं ती काय बी आहे इच्छुक आहे उमेदवार. पण असलं तर किती या पद्धतीने बघणार. बर, मग परत हे आहे अजून काय ते आपले परिचारक आहे त्यांचा बी कारखाना आहे. पुन्हा परिचारक युट्यूबियन परिचारक काय करणार ती युट्यूबियन कारखाना त्याचा येत आहे. पण आमच्या प्रॉपर तालुक्यातला आमदार पाहिजे ना. बर, तालुक्यातलं नाही म्हणताय? एखादं पत्रिकेचं म्हणलं आणि पंढरपूरला जायचं. बर, तालुक्यातलं नाही काय ते? तालुक्यातलं कुठं आहे. बर, आता यंदा तालुक्यातल्या उमेदवाराला आमदार करणार काय? हां बरं, आतापर्यंत जसं मंगळवेढा विधानसभा आहे तसं तालुक्यातला कधीच झालं नाही. बर पहिल्यांदा तालुक्यातला आमदार आमचा झाला आहे. बर. इतर वेळी बाहेरनच लादायचे आमचा. आतापर्यंत मूर्ती पाटील. बर, हां मग आता मला सांगा, काय ह्याच्या अगोदर तुम्ही अनेक आमदार पाहिले असतील, बालकी ही ती, त्याच्या अगोदर बी आहे ती साळी वगैरे, अशा या त्यांच्या काळामध्ये कार्यकाळामध्ये एवढा विकास निधी, एवढा कामं झालेली पाहिली आहे कधी? नाही. या आमदार साहेबांनी जवळजवळ
कार्यकाळ मिळाल्यापासून जवळजवळ 1 वर्ष कोरोनात गेलं. हा त्याच्यानंतरच्या कार्यकाळात जवळजवळ 1.5-2 वर्षात जवळजवळ 3,000 कोटी रुपये निधी आणला. बर जवळजवळ उपसा मंगळवेढा उपसा सिंचन योजना जी आमची पहिल्यापासून बर जवळजवळ कितीतरी वर्ष झाली. बर त्या आमदार साहेबांना मंजूर केली बर किंवा 5 कोटीच्या आसपास उद्घाटन आहे. कशाचं मला तुम्ही 24 गावचं काय म्हणलं? गाव उपसा सिंचन योजनेचं बर उद्घाटन आहे त्याचं आता. आता या गावाला काम पाणी चालू झाल्यावर- पाणी आहे का या गावाला शेतीला पाण्याला प्यायला? नाही, आता ह्या 24 गावामध्ये आमचं गाव आहे. बर ही गाव येत आहे का? होय, दुसऱ्या टप्प्यात पहिल्यांदा गाव आहे. कुठलं गाव कुठली योजना आहे ती? 24 गावची मंगळवेढा उपसा सिंचन योजना. उपसा सिंचन योजना त्यात येतंय? हा, त्यात आहे. बर पाणीला वाटतंय काय? पाणी 100% येणार. काम चालू झाल्यावर काय कोणतर काय तर बाबा पहिल्यापासून काय नारळ फोडून नसतं काय दिखावा करणार नाही ते ना. बर बरं ते टेंडर निघले. टेंडर तर खरं असेल का नाही? बर बर ते काय पहिल्यासारखं कागदावर नाही आता. बर आता काम डायरेक्ट. डायरेक्ट काम चालू झालं तर कळत. बरं मला सांग आता त्या ह्याच्यापैकी अगोदरची भालकी सावंत आताची ही परत परिचारक बरी का अवताडी बरी? अवताडे शेवटी कसं आहे प्रॉपर मंगळवेढचा आहे. बर आणि कामं पण भरपूर केले. बर शेवटी आमचा जिव्हाळ्याचा प्रश्न कुठला आहे? पाण्याचा. बर पाण्याचा प्रश्न सोडवला. बर तो सोडल्यावर सगळी म्हणजे विकास कामं ही ती झाली तुम्ही असं म्हणताय? होय पाण्यापासून सोडू तुला असं वाटतंय का? आणि 100% येणार ना. बरं. बरं काम चालू केलं म्हणजे कोण तर काय बोगस करणार नाही काम चालू. हा काय इलेक्शन पुढे आले आणि काम चालू करायचं असं तर करणार नाही. अगोदर काम केलं. आतापर्यंत सर्व आमदारांनी 35 गाव उपसा सिंचन योजनेवरच काम केले ना. बर त्यामुळे आता मग यंदा कोणाला आमदार करणार आहे? आमदार समाधान दादा. नमस्कार नमस्ते. काय नाव तुमचं? सागर नागणे गाव? कोमना. बर 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 काय कसं आहे लोकसंख्या काय कसं मतदान कसं आहे? लोकसंख्या आहे की 1700-1800 या पुढे आहे लोकसंख्या. बरं चांगलं आहे. कुठल्या भागात येतो ही गाव मतदारसंघाच्या? मंगळवेढा पंढरपूर विधानसभा. नाही पण कुठल्या टोकाला येते? मंगळवेढच्या मध्यंतरी आहे काय? मध्य भागात आहे काय? मंगळवेढच्या अगदी जवळ. बरं 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 निवडणुका लागते ती आमदारकीच्या माहीत असतील हे? हां बरं बरं काय पंढरपूर मंगळमध्ये कसं आहे कामकाज विद्यमान आमदाराचं? चांगला आहे. गाव कसं काय काय कामं केली ती? भरपूर कामं केली. तरी? मंदिर दिले. बरं स्थानिक मंदिर कामशेत मंदिराचं 2 कोटीचा निधी दिला आहे. बरं दवाखान्याला मला वाटतं 95 1.5 कोटीचा निधी दिला आहे. बरं हां. अजून काय काय केलं विशेषतः गावासाठी काय केलंय? विशेष सगळं आता भरपूर निधी आणलाय. बरं निधी भरपूर आणलाय. निधी भरपूर आणलाय. बरं बरं किती तरी गावासाठी तरी? तरी 11.5 ते 11.5 कोटी निधी आणलाय. बरं एवढं गावाला गावात निधी आलाय? आलाय. बरं 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 काय काही लोक म्हणते ती काय विकास कामं केली नाही ते एवढा मोठा निधी आणला आमदारानं कागदपत्री आणलाय काय खरं आहे का? विकास कामं कशी केली नाही ती विकास कामं गावात भरपूर झालेली आहे की बरं आमदाराच्या नेतृत्वाखाली इथं आमदार निधीतून भरपूर कामं झालेली आहेत. बरं विकास झाला नाही म्हणते ते म्हणून म्हणलं विचारावं म्हणलं काय नेमकं कसं आहे काय? विकास भरपूर झालेला आहे. बरं म्हणजे गावाच्या कॅपॅसिटीच्या मानानं भरपूर विकास झाला आहे. बरं. मंगळवेढा पंढरपूर जे 2 तालुका आहेत हां त्या 2 तालुक्यात ही 2 गावं आहेत. एक हिवरगाव आणि एक खोमना. बरं त्या गावाच्या कॅपॅसिटीच्या मानानं म्हणजे काय पोलिंग 1200-1300 1700-1800 2,000-2,500 लोकसंख्येचं गाव आहे. बरं लहान मोठे जे काय हे धरून बरं आणि 1200-1300 पोलिंग होते. 1300 पोलिंगच्या हिशोबानं जर निधी भरपूर आलेला आहे गावाला. बरं भरपूर आलाय. भरपूर आला. बरं आता या निवडणुकीमध्ये अनेक जण नेते मंडळ उभारणार असतील. आता विविध पक्षातून आहेत आता ओपन मतदारसंघ आहे म्हणल्यावर लोकशाही उभारणार आहेत. तर काही लोक फिरत आहेत सावंत असतील परत दिलीप धोत्रे असतील परिचारक असतील किंवा भालकी असतील आता ही अवताडे तर आहेत अशा अनेक नेते मंडळी उभारणार आहेत. तुम्हाला यापैकी कोणाचे विचार पडतात आणि कोणता आमदार यंदा तुम्ही पुढच्या खेपेला निवडून देणार आहे 2024 निवडणुकीत? आम्ही पाठीमाग जी चुका केलेत पाठीमागच्या जे नानाच्या काळात जी चुका केली ते आता चुका करणार नाही. आम्ही समाधान दादालाच मतदान करणार आहे त्यावेळी. बरं का हो त्यांनाच का हो कारण आता तुम्ही एवढं निवडून दिलंय म्हणल्यावर आता काय तर सांगा त्यांचं. त्यांचं म्हणजे कसं आहे मागील ते दिले. बरं मागील ते दिले म्हणजे रस्ते असतील बरं मंदिराला हे असेल गावातले कॉन्क्रीटकरण असेल बरं इतर काय हे असेल त्याच्यामुळे त्यांनी भरपूर दिले. बरं आम्ही मागावं आणि त्याने द्यावं असं केलंय त्यांनी काम. बरं आता अनेक जण नेते मंडळी फिरत आहेत की हो हां. त्यांचा विचार कसा आहे ते तुम्हाला पटते त्यांचं ते? काय आता ते त्यांचा विचार तर काय पटतच नाहीत. जे आपलं पाठीमागचं मागल्या 9-10 वर्षाखाली जी कामं केली ती
बरं. त्याच्यावरच एक गुणगात बसले. आता एवढ्या मध्ये गावामध्ये फिरतात. तुमच्या गावात आलते का कधी? कोण? आम्ही बाकीचे नेते मंडळी जी इच्छुक आहेत ती. बगीर दादा आलते पाठीमाग जन आशीर्वाद यात्रेदरम्यान. बरं. त्याची माझी शाब्दिक चकमक झाली. कशामुळे झाली? म्हणजे ते सांगत होते की चालू आमदारानं निधी दिला नाही, असं नाही तसं नाही. बरं आम्ही पाठीमागच्या 2 टर्म त्यांना मदत केली आहे. पोटनोगटीत काय मदत केली नाही. बरं ते ऐकत असताना ते काय मला गोष्टी पटल्या नाही त्या. त्याची भाषण झाल्यानंतर ते उल्लेख मी केला. बरं दादा ही कामं झालेली आहेत, निधी आलेला आहे आणि शाब्दिक चकमक आमची झाली. त्याच्यामुळे ते थोडा वादावाद वाढत गेला. बरं त्यांनी सांगितलं की क वर्गाचा ब वर्गात नानांना निधी आणून दिला बरं आणि 30 लाख निधी आला. तर परवा मला वाटतं चिखलगीच्या कुठल्या तर सभेत त्यांनी सांगितलं की ब वर्गातनं क वर्गातनं ब वर्गात नानाने आणून दिलं, मग आम्ही 30 लाखाचा निधी आला. 30 लाखाचा काय त्यावेळेस निधी आला नाही, पण 3 लाख रुपयाचा निधी आला. बरं आणि त्यांनी सांगितलं की पुरावे द्यावं. बरं पुरावे म्हणजे समाधान आवताड्यानं जे चालू विद्यमान आमदार आहेत त्यांनी आणलेलं असं काही शिफारसपत्र वगैरे काय आहे ते शिफारसपत्र बी मी घेऊन आलोय. आहे का तुमच्याकडे? शिफारसपत्र बी आहे. बरं काय दाखवा की. तेव्हा 2 कोटीचे निधी आलेले हे शिफारसपत्र आहे. बरं की समाधानदादा आवताड्याच्या नेतृत्वाखाली हां आमचे शेजारचे सभापती प्रदीपजी खांडेकर त्यांच्या बरं. नेतृत्वाखाली समाधान आवताडे नेतृत्वाखाली प्रदीपजी खांडेकर बरं यांनी हे सगळं वैयक्तिक बरं मुंबईला मंत्रालयात हेलपाटे घालून वैयक्तिक खर्चानं बरं स्वतःच्या खर्चानं घालून ही निधी मंजूर करून आणला. बरं हे पुरावा आहे कामाचा. हे काय गिरीश महाजन साहेबाचं पत्र आहे. मी ते संपर्क साधून आमचे गावचे नेते रंगामा कुलकर्णी त्यांचे संपर्क साधून ही पुरावा त्यांच्याकडे घेऊन आलो. त्यांची जाहिरात कॉपी बरं, गिरीश महाजन साहेबाचं पत्र आहे. बरं 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 आणि समाधान दादाच्या लेटर हेडवर त्यांच्या शिफारशीने ते 2 कोटीचा निधी मंजूर झाला. बरं, बरं. त्याच्यावर तारीख पण आहे. तारीख आहे 3/3/2023. बरं बरं आणि ही विकास कामाचा लेखाजोखा आहे याचा टोटल बरं गावाच्या विकासाचा. गावाच्या विकास कामाचा. बरं. त्याच्यात त्या दिवशी बोलताना झालं की त्यांना सांगितलं मी 18.5 कोटीचा निधी आलाय. 11.5 म्हणण्याऐवजी ते 18.5 झालं तिथं बरं बरं बोलण्यात. आणि थोडं मागं पुढं होतं. आता काय मी काय मुरब्बी नेता नाही बरं. तुम्ही डायरेक्ट बाबा परफेक्ट आकडा सांगू शकतो किंवा हे करू शकतो. एवढ्या कमी कालावधीत एवढ्या म्हणजे या 2-2.5 वर्ष आता कालावधीत ही जी तुम्ही विकास कामं सगळी सांगितली, तुमच्या गावात विकास झाला असं तुम्ही सांगितलं, एवढा मोठा निधी आला असं सांगितलं. अगोदर तुम्ही नेते मंडळी पहिले, अगोदर आमदार पहिले निवडून दिलेले, तुम्ही पण निवडून दिले आणि त्यावेळेस काही आमदारांनी नेतृत्व पण केलं या मतदारसंघाचं. असा निधी असा एवढा विकास तुम्ही कधी पाहिलाय का तुमच्या आयुष्यामध्ये? माझ्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस मला पहिल्यांदा मतदान आलं त्यावेळेस आम्ही बालकेला टाकलं. आम्ही त्यांना निवडून आणून दिलं. त्यांना बरं. 3 टाइम त्यांना मदत केली. बरं. 4थ्या टाइमला काय आम्ही त्यांना मतदान केलं नाही. बरं 3 टाइम त्यांना मदत करून त्यांचे जे काय 12-13 वर्षाच्या कालावधीत 15 वर्ष. हां जे काय त्यांचं 3 टर्म ते एक्सपायर झाले किंवा 12-13 वर्ष काल जेवढा निधी आला नाही तेवढा 2-2.5 वर्षात आला. बरं तेवढा निधी आला मोठा. कोट्यात ज्याला काय म्हणते कोट्यात निधी जर आला असेल तर ह्या समाधान दादाच्या काळात आलेला आहे. बरं आणि ते कसं काम केलंय ते कसं नेतृत्व आहे. बरं मग आता यंदा या अनेक जण नेते मंडळीमध्ये नेते इच्छुक आमदार स्केटसाठी आहेत या मतदारसंघातून उभारण्यासाठी होण्यासाठी. तुमच्या मनातील आमदार कोण आहे? नाही समाधान दादा होतं 100%. बरं 100% माझ्या मनातला बी आमदार समाधानदादा अवतडेच आहे. आणि जनतेला पण मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगणार आहे की समाधानदादा अवतडेशिवाय मंगळवेढा पंढरपूरला पर्याय नाही. बरं की कोण येतील जातील हाय हॅलो करतील काय तर सांगतील टीका करतील. ह्या चालू प्रतिनिधीनं काय केलं नाही, हे असं अडवलं तसं अडवलं, हे सगळं खोटा बाजार आहे. बरं जी केलंय आत्तापर्यंत मी त्यांची जे चालू जन आशीर्वाद यात्रा असेल किंवा जी कोण नेते मंडळी असतील त्या समाधानदादावर टीका करताना बघितलीत. पण दादानं टीकेच्या स्वरूपात त्यांना उत्तर दिले नाही, कामाच्या स्वरूपात त्यांना उत्तर दिले. बरं काम झालं असं तुमचं म्हणणं. जनता सुज्ञ नाही, जनता हुशार आहे. चालेल. जनता हुशार आहे, जनता सुज्ञ नाही. हो आणि ही गोष्ट माझे पालकमंत्री माझे मंत्री दोघे सरांनी सुद्धा मान्य केली आहे की जर ह्या गेल्या म्हणजे एवढ्या 25-30 वर्षाच्या कालखंडात जी मंगळवेढा पंढरपूर असेल किंवा छोटे मोठे गावं असतील मी एवढा निधी आणणारा फक्त एकमेव आमदार आहे समाधानदादा. नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? सोमनाथ लेडवे. बरं काय जॉबला आहे का काय व्यवसाय काय कसं आहे? सध्या काय जॉबला नाही पण हाय शेती चालू आहे. शेती चालू आहे. हां. बरं बरं बेरोजगारी भरपूर दिसते या गावात. हो बेरोजगारी भरपूर आहे. आहे बरं 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 इलेक्शन लागतंय माहिती आहे काय? हो इलेक्शन लागते आता. बरं काय काय समस्या आहे काय गावात?
गावाची काय समस्या, बेरोजगार मुलं आहेत खूप, त्यांना नोकरी मिळावी ही जरा इच्छा आहे. त्यांना सर्वांना आपल्या मंगळमध्ये एखादी कुठली कंपनी MIDC उभी राहावी, बर त्यांना सगळ्यांना रोजगार भेटावा बर ही आमच्या गावाची किंवा गावातर्फे इच्छा मुलांची. किती तरुण असले जर इथं बेरोजगार गावात या बऱ्यापैकी आहे तरी एक 170 150 आसपास भरपूर मुले 100 ते 150 आहेत आहे. भरपूर संख्या आहे की हो भरपूर संख्येने. लय मोठी समस्या आहे की. हो मोठी समस्या आहे. मग बाकी आता इतर शेती वगैरे असेल त्यांचं काय मग शेती नसली तरी ते लोकांना शेती नसलेले लोक काय असं कुठं तर 500 रुपये 300 रुपये हजेरीने कामाला रोजगार जाणे ही झाली रोजंदारी नाही रोजंदारी. त्यांना असं परफेक्ट नाही काय हो परफेक्ट काय काम नाही. कायमस्वरूपी काय नाही का काय नाही कायमस्वरूपी काय काम. बरं बरं मग आता ही निवडणूक लागते निवडणूक आहे 2024 मध्ये 2024 मध्ये आता काय निवडणूक लागते पण आता जो कोण या नोकरीदारांना किंवा या सर्वांना नोकरी देईल त्यांना आपण बेरोजगार किंवा जे कायमस्वरूपी नोकरी देईल त्याच्या मागाय तुम्ही हो त्या माग बरं, बरं. आता या निवडणुकीत अनेक जण नेते मंडळी आहेत विविध पक्षातले आहेत बरं, बरं. अनिल सावंत आहेत समाधान अवतळे आहेत भगीरथ बालकी हो आहेत आहे प्रशांत परिचारक आहेत दिलीप धोत्रे आहेत बरोबर आहे. काय म्हणजे येणाऱ्या आमदारांकडनं जे कोण आमदार होतील त्यांच्याकडे काय अपेक्षा आहेत तुमच्या जो कोणी येणार आमदार त्या बेरोजगार तरुणांना फक्त रोजगार मिळावा त्यांना सध्या जगण्याचं साधन नाही त्यामुळे नोकरी कुठे भेटत नाही गव्हर्नमेंट तर जॉब भेटणं अशक्य गोष्टी झाली त्यामुळे कुठेतरी रोजगार भेटावा असं त्यासाठी कंपनी कुठेतरी MIDC किंवा एक मंगळमध्ये कुठेतरी एखाद्या विद्यार्थी आपल्या बेरोजगारांना रोजगार भेटावा ही इच्छा. काय म्हणजे आता इथं या तालुक्यात उद्योग व्यवसाय नाही का काय ह्या सध्या मंगळ तालुक्यात तर काही सुद्धा नाही व्यवसाय वगैरे काय दुसरं सध्या नाही. एक MIDC आहे वाटतं ना एक MIDC आहे बरं कारखाना सोडून दुसरं काय नाही एवढं. बरं MIDC वगैरे काय नाही काय नाही MIDC वगैरे काय नाही कुठे काय. बरं आता ही जे तुमचं गाव आहे हा? ही जे तुमचं गाव आहे ही मतदारसंघाच्या कुठल्या टोकाला गाव आहे हे आता आमच्या शेवटच्या टोकाला गाव आहे. बरं इथून कुठलं सांगली तालुका जिल्हा इथनं तालुका आता इकडे जिल्हा इकडे जत चालू होईल इकडं आहे ती सांगली सांगोला 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 बरं लई टोकाला गाव आहे तुमचं हो टोकाचं गाव आहे. बरं बरं मग येणारा आमदार कसा असावा तुमच्या येणारा मते? आमदार काय गावात एक विकास व्हावा आणि रस्त्याचं काम पूर्ण व्हावं आणि बेरोजगारांना रोजगार भेटावा बेरोजगारांना रोजगार भेटला पाहिजे पहिला. बरं नमस्कार नमस्कार. काय नाव आहे आपलं वसंत दिगंबर लेंडवे. बरं 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 गाव लेंडवे 43 किती मतदान या गावात 2306 2306 2301. 2301 आहे काय बरं 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 काय निवडणुकीचं वातावरण आहे माहित असेल काय चाललं काय पंढरपूर मंगळात काय होईल हो कसं आहे कामकाज आमदारांचं काय सध्याच्या आमदाराचं थोडक्या कालावधीत उत्कृष्ट काम आहे. बर काय काय काम आहे तरी तरी आता आमच्या गावाला चिंचाळ्याच्या आंधळगाव एक रस्ता पूर्ण केला 2 कोटी रुपयाचा. बर ते आता रस्त्याचं खडीकरण मुरमीकरण झालंय. बर आता पावसाळा संपला की डांबरीकरण चालू होते. 2 कोटीचं काम आहे ते. बर बर पिण्याच्या पाण्याची काय व्यवस्था पिण्या पाण्यात जलजीवनचं आहे काम. जलजीवनचं आहे का होय. घरोघरी गेलंय का सगळ्याच्या नाही अजून अपुर आहे काम पावसामुळे थांबले बागायत राहणार आहेत ना. बर बर आता हे पिकं निघायला चालू होईल. बर 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 निमार्द झाले निमार्द आता पेरणे झाल्यामुळं गावात ते जरा काम थांबवले ते लोकांनी. किती आलं तरी निधी गावासाठी आमचं जलजीवनचा निधी जर सोडला हा 2 कोटी जवळजवळ 60 लाख रुपये निधी आहे. बर एवढा निधी दिलाय काम काय राहिले काय काय सगळी झाली ती मग आता हे रस्त्यात तर तुम्हाला 2 कोटी सांगितलं. हा खडीकरण मुरमीकरण झालंय त्यावर मुरमी सगळं रुलिंग केलंय. हा. आता पावसाळा संपला डांबरी चालू होतंय. बर बर मुराळवाडी म्हणून काय त्या वाढल्या की 7.5 लाखाचं सभामंडप मंजूर केला ते बांधून पण तयार झालाय. बर त्याच मुराळवाडला एक 25-15 5 लाख रुपये त्या वाडीवर अंतर्गत रस्ता तुमचं काँक्रीटीकरण ती पण काम पूर्ण झालंय. बर तिथंच मुराळवाडी ती 5 लाखाचं काम आहे. बर आणि त्याच मुराळवाडीवर मुराळवाडी ते कुपसगी शिव हा एक रस्ता कुपसगी शिव त्या कुपसगी शिवच्या पण पुढं बर 20 लाखाचा रस्ता आहे. तो रस्ता पूर्ण झालाय. पूर्ण झालाय हा बर पुन्हा खाली इकडं एक जगदाळवाडी म्हणून आहे आमच्या वस्ती ठिकनवाडीच्या पुढं. बर तर ते एक असाच पानंद रस्ता होता. बर बर वस्तीवर जाणार वस्तीवर जाणारा रस्ता होता. चिखलात शाळाच्या पोराशींना या जरा अडचणी होत होत्या. बर त्याला एक 5 लाख रुपये 25-15 निधी दिला. बर ते बी काम पूर्ण झाले. बर झाले पूर्ण झाले काम. पुन्हा इथं गावात एक 10 लाखाची व्यायामशाळा दिली आहे. बर बर ते काम पूर्ण झाले. आता कलर द्यायला चालू आहे. बर बर पुन्हा इथं एक मराठी शाळा दुरुस्ती होती. त्या दुरुस्तीला 5-5.5 लाख रुपये दिले. ते बी काम चालू आहे. आता पत्र टाकून आता प्लास्टरचं काम चालू आहे. बर बर
आणि चिंचमाळा म्हणून एक आहे सिद्धनाथाचं मंदिर आहे, बर त्याला एक 4,10,000 सभामंडप दिलाय आणि ते आज काम चालू केले. बर सगळी म्हणजे बऱ्यापैकी कामं झाली असं नाही, जेवढा निधी मंजूर आहे तेवढी सगळी कामं, फक्त चालू काम आता फक्त 2च राहिली ती चालू. एक शाळेचं काम चालू आहे, त्याचं प्लास्टर चालू आहे आणि त्याचं काम चालू केलं. आता पाया काढून आज आम्ही आलोच, पाया काढून लोकांना येऊन सगळं पडलंय, ते आता पोस्टर बंद करत नाही ती. आता ती काय मुळा रस्ता मंजूर आहे, पण ती बँडशीकडे असल्यामुळे अजून चालू नाही. टेंडर मध्ये आहे थोडं प्रलंबित आहे. हा तेवढा एकच राहिला टेंडर मध्ये, बाकी सगळी कामं बर संपूर्ण झाली. फक्त एक काम आज चालू आहे आता शेवटचं. काय बऱ्याच ठिकाणी गावगाव फिरतोय, काय विकास कामं मतदारसंघात आणली नाही, कागदपत्री नुसतं निधी आणला म्हणते ती, काय खरं आहे काय तुमच्या गावात काय असं झालंय काय? जी कोण म्हणतंय हा त्याला माझ्या गावात घेऊन या. आता जी एवढी मी कामं सांगितली हा ते काम जर नाही हा. दिसलं, मीच आमदारला सांगतो अर्ज भरू नका म्हणून, बर चुकीची निघालं तर. आता जेवढी कामं सांगितली बर बर त्यांना जर नाही दिसलं काम तर हा मीच आमदार सांगतो अर्ज भरू नका म्हणून. बर बर ही कुठं बोलते ती, बघत नाही ती. बर बर आता डोळ्यावर पट्टी बांधून फिरणारला काय म्हणायचं, त्याला काय दिसतंय. बरोबर. आता तुम्ही जे अनेक निवडणुका पाहिल्या त्याच्या अगोदर बी, आता पहिल्या काळात सुद्धा तुम्ही आमदार निवडून दिले केले, या गावाने मतदान केलं भरपूर. तर या अगोदर त्यांच्या कार्यकाळामध्ये तुम्ही आता जी कामं सांगितली ती सगळी ती झाली होती का? एवढा निधी आलेलं पाहिलं होतं कधी? मला वय माझं आता 67 वर्ष आहे. बर मला कळल्यापासून एवढा निधी गाव आमच्या गावाला आला नाही. बर 2002 साली हा पंतप्रधान सडक योजनेचा आंधळगाव ते चिंचाळ रस्ता झाला आहे. बर 2002ला. बर तेव्हापासून ह्या रस्त्यावर एक चिमटभर मुरुम सुद्धा पडला नाही. बर पडलं ते सगळं खड्डच पडलं. बर मोठी डबर होती काय? नुसतीला ब्रिज 2 वर्षात 2 पासून आज जवळ 20-22 वर्ष काय कोणी चिमट मुरुम सुद्धा टाकला नाही. बर बर जेव्हा हे असं आमदार झाले आणि जेव्हा सत्ता आली 2.5 वर्षात, आम्ही आमदार साहेबाकडे गेलो. आमदार साहेबांनी हेड बदलून पूर्ण रस्ता मंजूर करून काम करून घेतलं. बर सगळं काम लगेच तातडीने केलं. तातडीने केलं. पाक रस्ता पूर्ण ओकरून खडीकरण करून मुरुम टाकून रुळीन करून साईड पट्ट्या भरून ठेवले. बर आता फक्त पावसाळा म्हणून डांबरीकरण थांबवले. पावसाळा संपला, डांबरी दिवाळी डांबरी होती चालू. बर बर. आता या निवडणुकीमध्ये अनेक जण इच्छुक आहेत ती, अनिल सावंत असतील, भगीरथ बालके असतील, परत दिलीप धोत्रे मनसेचे, परत प्रशांत परिचारक, अवतडे तर असणारच आहेत. असे अनेक विविध पक्षातील नेते ओपन मतदारसंघ आहे, लोकशाही आहे, उभारणार आहेतच. काय मग तुम्ही कोणाला आमदार करणार आहे आता पुढील 5 वर्षासाठी? नाही, आम्ही 100% समाधान दादाला सपोर्ट करणार. गेल्या वेळेपेक्षा जास्त मतदान आम्ही आमच्या गावातनं करायचा प्रयत्न करणार, निश्चित होणार आहे. का हो त्यांनाच का द्यावं? नाही, काम आहे कसं आहे, शेवटी कामाला महत्व आहे. बर जे काम करतात घेऊन तर का उपयोग आहे? ती निवडून तर येणार आहेत का? बर बर परिस्थिती निवडून तर यायची तर पाहिजे की, बर. कामं पाहिजे ती. आता मागच्या वेळेस तुम्ही बालकेला निवडून दिलंच घेऊ. बरं, भालक्याचा विषय वेगळा होता. बर भालक्या कसं होतं, भालक्याला त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसने सपोर्ट केला होता. बर भालक्याची वेळची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळेला दादा नौके होते, बर बर दादा शिवसेनेत उभा राहिले होते. बर ती लगेच उभा राहिलेला भालके तर कुठं पर्यंत उभा राहिले आमदार झाले. बर बर भालके सुद्धा एकदा पंढरपुरात पराभव झालाच होता शिवसेने मतदारसंघातनं. बर बर परिचारक मार्कासंघ हा हा त्यांचा पराभव झालाच होता. हा हा असं दादाचा 1-2 वेळा पराभव झाला. बर माणूस लगेच राजकारणात आला म्हणजे काय, त्याला गट तयार करावा लागतोय, माणसं बोलावं लागते. ते लगेच असं सगळं शक्य होत नाही. हो बरोबर. आता मग मला सांगा, तुम्ही त्यावेळेचा कार्यकाळ पाहिलाय आता आणि विद्यमान आमदाराचा कार्यकाळ पाहताय, या दोघांपैकी तुम्हाला कोणाला काम पडतं आणि काय म्हणजे कसं कोणाला पसंती देताय तुम्ही? विकासाचा जर बघितलं तर पसंती समाधान दादाला. बर समाधान दादाचं काम बोलतोय, बर नुसतं बोलणं नाही. म्हणजे भालकी बरे का अवताडे बरे तुम्हाला? अवताडे बरी, बर कामाच्या बाबतीत अवताडे बरी. बरं. कारण तालुक्याचा जर विकासच करायचा असेल हा तर समाधान दादा, सेवा पर्याय नाही. बर बर. मग यंदा कोणाला आमदार करणार आहे तुम्ही? आमदार समाधान दादालाच करणार, 100% होणार. हे काय काळ्या दगडावरची रेगच आहे. कुणी कितीही आपटू द्या, कोणी किती पळू द्या, त्याचा कुणालाही काय उपयोग होत नाही. जनता शेवटी काम बघते आणि जनतेला आता कळायला लागले. बर अहो, जनतेला कुठल्या हेडला कुठला निधी ही कुणाला 25-15 कुणाला माहित होतं? 25-15 निधी किती असतो, ते कशाला वापरता येतो, कुणाला माहित आहे का? आज मला सांगा, प्लॅनमध्ये नसणारं रस्तं सुद्धा 25-15 निधी दादानं पारंद रस्तं, वाड्यावरचं रस्तं केलं, हे कुणाला सुद्धा माहित नव्हतं. आजपर्यंत आम्हालाच माहित, आता आम्ही पुढारीच आहे, आम्हाला ही निधी माहित नव्हता. तीर्थक्षेत्र आराखड्याचा निधी कुणाला माहित आहे? ही निधी त्यामुळं एवढा मोठा निधी आलाय, कामं केली ती, त्यामुळं महत्व विकासाला.
बर 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 कामाला महत्व आणि बरोबर. आता ही जी निवडणूक आहे ती कोणत्या मुद्द्यावर होईल वाटलं? आरक्षणाचा बी मुद्दा आहे जरा, काय त्याचा फटका वगैरे बसेल का काय? नाही बसत बर. आरक्षणाचा विषय आहे. हम्म. आरक्षण मराठ्याचं आहे, बरोबर. हम्म. आणि आरक्षण हे शासनाने दिलं पाहिजे ह्या मताचा मी आहे. हम्म. हम्म. 100% आरक्षण मिळावं आणि दिलं पाहिजे ह्या मताचा मी आहे. बर. आणि ह्या सरकारनं 10% आरक्षण ऑलरेडी दिलेलंच आहे आणि ते कोर्टात टिकलंय पण. हम्म. आणि आता काय अजून मागणी आहे, त्या लोकांची इच्छा आहे, मागणं म्हणजे काय गुन्हा नाही. हम्म. हम्म. पण ती सरकार त्याच्यावर विचार करायला लागली आरक्षणावर. बर बर. सरकार सुद्धा कसं देता येईल हे बघायला लागले. त्याच्यावर सरकारचा पण अभ्यास पण चालू याचा आहे. काय परिणाम या मतदानावर होणार नाही असं वाटतं तुम्हाला? मला एक सांगा, जागा जनरल आहे, हम्म. बरोबर. कुठला जरी उमेदवार उभा राहिला हम्म. तो जनरल मराठ्याचाच उभा राहणार. होय. मग आरक्षणात तुम्ही कुणाला मत देणार? मग हम्म. ज्याला आरक्षण पाहिजे त्यांना पर्याय एक आहे, एक तर बहिष्कार टाकणे, हम्म. नाही तुम्ही कुठल्या तरी एका मराठा आमदारालाच मतदान देणार आहे, बरोबर. बरोबर. हम्म. आरक्षणासाठी काय वेगळे पक्ष उभा राहणार आहे का? हम्म. सगळ्याच पक्षाला आरक्षणाचा झटका बसणार आहे. बरोबर. म्हणजे ही विकासाचा मुद्द्यावर निवडणूक होईल असं निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर केलेल्या कामावर होणार आहे. आणि 35 गावच्या पाण्याचा प्रश्न, 24 गावच्या पाण्याचा प्रश्न, मोठा प्रश्न आमदारांना मिटवला. जवळ 35-40 वर्षाचा प्रश्न आहे तो. त्याचं आता टेंडर झाले, लवकरच त्याचं भूमिपूजन होणार आहे. बरं. त्यामुळे लोक मागे राहतील. अहो आमचा जीवन मरणाचाच प्रश्न आहे. काय सभा मंडळ रस्तेही होत असते, जात असते, पण आम्हाला सध्या खरी गरज 24 गावच्या पाण्याची आहे. पाण्याची. हो. जवळजवळ 35 वर्षे ह्या पाण्यावरच राजकारण झाले. हम्म. निवडणूक आली का ही चाळी दोंडा, तेल दोंडा, दोड्डा नाला, म्हैशाळचा 6वा-7वा टप्पा ही जर 5 वर्षाला आलेलंच आहे. हम्म. पण त्याला आत्ता कुठं तर मुहूर्त वेळ लागली आहे. म्हैशाळ टप्प्याचं पाणी आलं, हम्म. 11 गावाला आमदार साहेब स्वतः ही गाव येत आहे त्यात? त्यात नाही, ही 24 मध्ये येते, 24 मध्ये येते. जी उजनीच्या पाण्यात येते. उजनीचे पाणी. म्हैशाळ टप्प्यातली जी 11 गावं, तकडे, सोडे, शिवणगी, हुलजंती, येळगी, मारोळी, आसबेवाडी, जंगलगी, चिखलगी, बावची, 2 सलगर ही गावं तिथं आहे ती. हम्म. आज त्या गावाला पाणी आलंय. हम्म. तुमच्या पोटचा तलाव 100% भरून घेतलाय म्हैसाळच्या पाण्यानं. हम्म. ती साडवाहून आता ते शिरनग्या तळ्यात पाणी यायला लागले. हम्म. आता म्हैसाळचं पाणी लवंगे तळ्यात पाणी सरकवा. इंग्रजा काळाला लवंगे जुना तलाव आहे. त्यात पाणी आलंय. हा, मी तलाव ती बघितलाय. बरं. त्या तलावात पाणी सध्या चालू आहे म्हैसाळचं. बर. लोकांना काय पाहिजे? लोकांना विकास पाहिजे. विकास पाहिजे, पाणी पाहिजे. पाणी असेल तरच जीवन आहे. मग आता आमचा 40 वर्षाचा जो प्रश्न आहे, 24 गावचे 35 गाव होतं त्यातल्या 11 गावं निघून राहिली. 24 गावाचा प्रश्न पाणी मंजूर झाले. जवळ 700 वर कोटी निधी मंजूर आहे. दादाने विधानसभेत प्रश्न मांडला, त्याला मंजुरी दिली आणि फडणवीस साहेबांना पोटनिवडणूक शब्द दिला होता. तो पूर्ण केला असं वाटतं? फडणवीस साहेबांनी 100% पूर्ण केला. चालतं. मग आता यंदा कोणाच्या मागं तुम्ही कोणाला आमदार करणार? आम्ही आमदार दादानच करणार, कारण ओके. फडणवीस शब्दाला पक्के आहेत. त्यांनी दिलेला शब्द पाळलाय, पाणी मंजूर केलंय, त्याचं टेंडर पण झालंय. त्यामुळे तुम्ही त्यांना. हा, आणि आता काय ते टेंडर 2-2.5 वर्षात पाणी येते आम्हाला हो. बरोबर आहे. त्यामुळं आणि हे खरं महत्वाचं काम आहे आमचं. बाकीच काय तुमचं समाज मंदिर अमकं तमकं होत असते, जात असते, पण 24 गावचा पाण्याचा हा 40 वर्षाचा प्रश्न निकाली आमदार साहेबांनी फडणवीसांनी काढल्यामुळं आमची मतं दादाला, दादा 100% आमदार होणार.